नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज म्हणजे काय अगोदर आपण समजावून घेऊया. बघा, सरळ व्याजाची कन्सेप्ट आपण पाठीमागे बघितले, याचा एक व्हिडिओ पण आपण अपलोड केलेला आहे. अधिक माहितीसाठी तो तुम्ही पाहू शकता. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? पहिल्या वर्षीची जी मुद्दल आहे, बघा पहिल्या वर्षीची जी मुद्दल आहे, जर एखादी मुद्दल असेल 3,000 रुपये आणि 1 वर्षानंतर जर त्याचं व्याज झालं असेल 300 रुपये, व्याज झालं असेल 300 रुपये, तर दुसऱ्या वर्षाची जी मुद्दल असते ती दुसऱ्या वर्षी मुद्दल 3,000 न होता ती मुद्दल होते 3,300 रुपये मुद्दल होते. ती मुद्दल होते 3,300. म्हणजे हे व्याज सुद्धा मुद्दल म्हणजे आपली मूळ रक्कम आहे त्याच्यामध्ये ऍड केलं जातं आणि एकूण रकमेवरती पुन्हा व्याज लावलं जातं. म्हणजे दरवर्षी आपली जी मुद्दल आहे ती वाढत जाणार आहे. दरवर्षी आपली जी मुद्दल आहे ते वाढत जाणार आहे. व्याज बरोबर त्याचं सूत्र काय बघू. चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास वजा मुद्दल म्हणजे काय? तर आपल्याला रास माहित पाहिजे. रास म्हणजे काय? पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 कंसाचा घातांक एन. कंसाचा घातांक एन. आता कशाला काय म्हणतात इथे आपण लिहूया. आपण पाठीमागे बघितलंय पी म्हणजे मुद्दल, त्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो. आर म्हणजे व्याजाचा दर, आर म्हणजे व्याजाचा दर, आणि एन म्हणजे काळ किंवा कालावधी. कालावधी किंवा आपण त्याला काय म्हणतो, वर्ष म्हणतो. जितक्या वर्षासाठी आपण ती रक्कम वापरणार आहे ती तितकी वर्ष असं आपण म्हणतो. अशा पद्धतीने आपल्याला रास अगोदर काढावी लागते आणि पुन्हा ते चक्रवाढ व्याज आपल्याला काढता येईल. तर याच्यावरच एक उदाहरण बघूया आपण. दर साल दर सेकडा 10 दराने 3,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल असं विचारलं. अगोदर आपल्याला दिलेल्या गोष्टी कोणकोणत्या बघूया. पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, 3,000 रुपये दिले. आपल्याला आर व्याजाचा दर आहे तो 10 रुपये आहे आणि किती वर्षासाठी दिलाय तो, तर 2 वर्षासाठी दिलाय. किती वर्षासाठी दिलाय? 2 वर्षासाठी दिला. आपण कॅपिटल एन 2 वर्षासाठी तो दिलेला आहे. आपलं सूत्र काय बघा. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी रास वजा मुद्दल म्हणजे अगोदर आपल्याला रास काढावी लागते. तर रास काढण्याचं सूत्र माहिती आहे. मग आपल्याला रास बरोबर पी कंसात 1 अधिक आर भागिले 100 आणि कंसाचा घातांक एन. ज्या किमती आहेत त्या आपण ठेवूया इथे. पी म्हणजे मुद्दल म्हणजे 3,000 रुपये कंसात 1 आहे अधिक आर 10 आहे आणि भागिले 100 आहे आणि कंसात एनचा घातांक किती आहे? 2 आहे म्हणून 2 लिहिला. आता पुढे 3,000 आहे असं लिहायचं. 3,000 आहे असं लिहायचं कंसात. आता बघा, हा नेहमी इथे 1 असणार आहे, नेहमी इथे 1 असणार आहे. तर याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करताना हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं. कसं करायचं? तर अंश आणि छेद यांची बेरीज करायची. या ठिकाणी जो अंश फक्त नेहमी बदलत राहणार आहे, हा जो अंश आहे आणि तो छेद आहे, छेद पण 100 असणार आहे. म्हणजे हा 1 आणि हा 100 नेहमी फिक्स असणार हे दोन्ही. त्यामुळे काय करायचं, इथे असणारा जो अंश आहे जो बदलणारा तो अंश आणि छेद यांची बेरीज करायची. किती आली बेरीज? 110. 110 आणि भागिले काय आहे? 100 आणि कंसाचा जो असेल. बाकी याचा विचार आपण करायचा नाही किंवा सोडवत बसायचं नाही. हे लगेच तत्काळ आपल्याला असं सोडवता येईल. या अंशाची आणि छेदाची बेरीज करायची आणि अंशस्थानी लिहायची आणि जो छेद आहे तो छेद जसाच्या तसा लिहायचा. पुढे आता काय आलं? 3,000 गुणिले 110 भागिले 100 आणि कंसाचा वर्ग आहे म्हणजे कंसाचा 2 हा घातांक आहे म्हणून त्याचा 2 वेळा गुणाकार करायचा. म्हणजेच काय? 110 भागिले 100 गुणिले 110 भागिले 100. आता 3च्या छेदस्थानी काही नाही म्हणजे नेहमी 1 असतं. एकमेकाला गेलं तर राहिलं काय शिल्लक बघूया आपण. पुढे हे 3 हे 11
आणि ही 110. यात आता यांचा गुणाकार करू, मग काय येईल बघा, 33 गुणिले 110 म्हणजेच या दोघांचा 33 गुणिले 110चा जर आपण गुणाकार केला 3630 रुपये येईल. 3630 रुपये एवढी आपली रास आली. पण आपल्याला विचारलंय काय, चक्रवाढ व्याज काढायचं. मग चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे, चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. मग बघा रास किती आहे आपल्याकडे, 3630 रुपये आणि आपली मुद्दल होती ती 3000 रुपये होते. मग 3630 मधून 3000 गेले म्हणजे 630 रुपये. 630 रुपये म्हणजे चक्रवाढ व्याज जे आहे ते आलं किती, चक्रवाढ व्याज आले 630 रुपये.